में जो गुस्सा है, जो आक्रोश है, एक सेंटीमेंट है, वो बहुत क्लियर सेंटीमेंट है दैट धर्मेंद्र प्रधान हैज टू रिजाइन और ही नीड्स टू बी सैक्ड। सरकार से इस बारे में विस्तृत चर्चा हुई है। सरकार ने इस मुद्दे पर, इस पॉइंट पर जवाब देने के लिए कल दोपहर तक का समय मांगा है। हमने सरकार को बता दिया है कि पूरे देश भर में इस समय प्रदर्शन चल रहे हैं, जो प्रदर्शन बढ़ते जाएंगे और अगर हमें जल्द ही धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा या बर्खास्ती नहीं मिली तो ये प्रदर्शन और व्यापक होंगे और जल्द ही कॉकरोच जनता पार्टी को एक और नेशनल कॉल देना होगा। हम उम्मीद करते हैं कि सरकार जल्द से जल्द धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त करेगी या वो इस्तीफा देंगे और इस मामले को हमें कंक्लूजन की ओर लेकर जा पाएंगे। आपने सरकार को कोई टाइम दिया है क्या? टाइम दिया है क्या सरकार को रिजाइन के लिए, समय के लिए? सरकार ने कॉम्पनसेशन पे और लीगल केसेस पे इन प्रिंसिपल एग्रीमेंट जताया है, पॉजिटिव है। धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन को लेकर कल सरकार ने फिर से समय मांगा है। कल दिन में सरकार से फिर मुलाकात होगी और हमें उम्मीद है कि कल धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा लिया जाएगा। हमने सरकार को बता दिया है कि ये आंदोलन बहुत बड़ा हो रहा है, नेशनली स्प्रेड हो रहा है और जल्द ही अगर समाधान नहीं निकाला गया तो सीजेपी को फिर से एक और नेशनल कॉल देना होगा। കേന്ദ്രമന്ത്രിമാരുമായുള്ള ചർച്ചയ്ക്ക് പിന്നാലെ ഇപ്പോൾ മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു CJPയുടെ നേതാക്കൾ. 3 ആവശ്യങ്ങളാണ് CJP മുന്നോട്ട് വെച്ചത്. അതിൽ ഒന്നാമത്തത്, ഏറ്റവും ആദ്യത്തേത്, പ്രഥമ ആവശ്യമെന്ന് പറയുന്നത് ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാന്റെ രാജിയായിരുന്നു. കേന്ദ്ര വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിക്ക് ആ സ്ഥാനത്ത് തുടരാനുള്ള യോഗ്യതയില്ല. കഴിഞ്ഞ 1.5 മാസമായി തുടരുന്ന ഈ ഒരു സമരത്തിലെ ആദ്യത്തെ ആവശ്യം ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാന്റെ രാജിയായിരുന്നു. മരിച്ച കുട്ടികളുടെ കുടുംബത്തിന് 1 കോടി രൂപ നഷ്ടപരിഹാരം നൽകണമെന്നുള്ളതായിരുന്നു രണ്ടാമത്തെ ആവശ്യം. ദില്ലി പോലീസ് സമരക്കാർക്കെതിരെ എടുത്ത കേസുകൾ റദ്ദാക്കണം, FIR റദ്ദാക്കണം എന്നുള്ളതായിരുന്നു മൂന്നാമത്തെ ആവശ്യം. ഇതിൽ 2 ആവശ്യങ്ങളിൽ കേന്ദ്രത്തിന് പോസിറ്റീവ് നിലപാടെന്നാണ് ഇപ്പോൾ CJP നേതാക്കൾ